हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एक नवीन अपडेट देणार आहोत आणि जे अपडेट असणार आहे हे ऑल इंडियासाठी असणार आहे. ऑल इंडियातील मुले यामध्ये यांसाठी असणार आहे. आपण बघू शकता जी अपडेट असणार आहे BEML जी भरती आहे भारत अर्थ लिमिटेडमध्ये जी कंपनी आहे डिफेन्स सेक्टरमध्ये, त्याच्यामध्ये ज्या रिक्रुटमेंट निघल्या होत्या, जागा निघल्या होत्या ITIच्या विद्यार्थ्यांसाठी टर्नर बेसवर जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर ज्या जागा निघल्या होत्या त्यासाठी जे हॉल तिकीट आता जाहीर झालेले आहेत. त्याचे फॉर्म सगळ्यांनी भरलेच आहे. आपण बघू शकता ऑलरेडी आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळं काही डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे त्याबद्दल. तर ते हॉल तिकीट आता कसे काढायचे आहे त्याच्याबद्दल ही माहिती असणार आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप फॉलो करून आपलं ॲडमिट कार्ड काढू शकता. त्यासाठी आपण बघू शकता त्यासाठी आपल्याला SMS सुद्धा आलेला असेल आणि तो SMS सुद्धा आपल्याला होम पेजवर आपण बघितलेलं आहे. स्टार्टिंगलाच जे पेज आहे त्याच्यावर बघितलेलं आहे आणि हॉल तिकीट आता कसं काढायचं आहे त्याच्याबद्दल सगळी माहिती आपण बघून घ्या. ॲडमिट कार्ड आता बघू शकता आपण यावर आपल्याला यामध्ये ऑफिशियल पेज आहे आपण बघू शकता हे पूर्णपणे. आणि याची माहिती याची जी लिंक असणार आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला भेटणार आहे. तर आपल्याला काही काळजी करायची गरज नाही आहे. आपण बघू शकता जे रजिस्ट्रेशन नंबर आहे ते आपल्याला इथे टाकायचा आहे आणि पासपोर्ट जो आहे तो बर्थ डेट आहे. तर बर्थ डेट आपल्याला इथे टाकून घ्यायची आणि टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. आपण बघू शकता इथे टाकलेलं आहे. आता आपल्यासमोर लाईव्ह ॲडमिट कार्ड आपण बघणार आहोत. तर लाईव्ह आपल्याला काढून दाखवणार आहे मी ॲडमिट कार्ड. आपण बघू शकता रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, त्याच्यानंतर पासपोर्ट जो आहे ते बर्थ डेट आपली टाकायची आहे आणि लॉग इन आपल्याला करून घ्यायचं आहे. आपण बघू शकता ITIच्या विद्यार्थ्यांसाठी माहिती असणार आहे. आपण बघू शकता सगळी काही ऑफिशियल पोर्टल आहे आपण बघू शकता इथं. तर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर, कॅन्डिडेट नाव, फादर्स नेम आणि बर्थ डेट याच्यावर ही डिटेल येणार आहे. आपण बघून घ्यायची, चेक करायची व्यवस्थित डिटेल आपलीच आहे इथं. त्यानंतर आपण राईट साईडला बघू शकता जी ॲक्टिव्हिटी लिंक आहे प्रिंट CBT ॲडमिट कार्डसाठी आपण बघू शकता इथं आलेलं आहे. तर हे ॲडमिट कार्ड आपण इथून डायरेक्ट डाउनलोड करू शकतो. आपल्या मोबाईलवरसुद्धा अशीच स्टेप बाय स्टेप प्रोसेस करा तुम्ही आणि त्यानंतर आपल्याला ॲडमिट कार्ड काढता येईल आपलं. तर बघूया आपण आता ॲडमिट कार्ड डाउनलोड करूया. आपण बघू शकता आता डाउनलोड करतो लगेच आणि तुम्हाला दाखवतो ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड होईल. बघू शकता यामध्ये काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असला तर तुम्ही मला कमेंट करा. कमेंटमध्ये मी तुम्हाला सगळे काही तुमच्या क्वेश्चनचे उत्तर देणार आहेत. आपण बघू शकता आता मी लॅपटॉपवर करतो आहे. तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा अशाच प्रकारे स्टेप बाय स्टेप फॉलो करून आपलं ॲडमिट कार्ड काढू शकता. ही माहिती आपल्या मित्रांना पण पोहोचा. आपण बघू शकता BEML लिमिटेड जे आहे आणि इथं तारीखसुद्धा दिलेली आहे. आपण बघू शकता 10/10/2025. तर टाईमसुद्धा दिलेला आहे आणि आपण बघू शकता इन टाईम आणि आउटसाईड टाईमसुद्धा दिलेला आहे आणि जे सेंटर आहे आपण बघू शकता हे पुण्याचं सेंटर आहे. सेंटरचा सुद्धा इथं ॲड्रेस दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ॲडमिट कार्ड लाईव्ह काढता येईल आणि मी काढूनसुद्धा दाखवलेलं आहे तुम्हाला. तर असंच प्रकारे स्टेप बाय स्टेप फॉलो करून तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड आपल्या मोबाईलवर काढू शकता. तर आपण बघू शकता याची तारीख दिलेली आहे 10/10/2025. तर 10 तारखेला हा पेपर असणार आहे 10व्या महिन्यामध्येच. आपण बघू शकता रिपोर्टिंग टाईम इथे दिलेला आहे आणि आपण बघू शकता सगळं काही सेंटर वगैरे सगळे काही डिटेलमध्ये माहिती विचार दिलेली आहे. तर या पेपरला 1/3 निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. निगेटिव्ह मार्किंग कोणत्याही प्रकारे नसणार आहे. तर आपल्याला या पेपरला द्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला ट्रेड थेरीचे 60% 60 क्वेश्चन जे आहे ते ट्रेड थेरीबद्दल विचारणार आहे आणि 20 क्वेश्चन जे आहे ते रिजनिंगबद्दल विचारणार आहे. जनरल नॉलेजबद्दल थोडे प्रश्न विचारणार आहे. तर आपल्याला आपलं आधार कार्ड वगैरे घेऊन जायचं आहे. आधार कार्ड नाही तर पॅन कार्ड आणि याचं आपलं जे ॲडमिट कार्ड आहे त्याचं कलर झेरॉक्स वगैरे किंवा ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स घेऊन जायचं आहे सोबत आणि आयडेंटिटी प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे. आणि पेपरला कोणत्याही प्रकारची 1/3 निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. त्यामुळे आणि ट्रेड असणार आहे. ज्या ट्रेडचे तुम्ही विद्यार्थी आहेत, तुम्ही जर फिटरचे विद्यार्थी असाल तर फिटरची ट्रेड थेरी त्यामध्ये येणार आहे. इलेक्ट्रिशियनचा असाल तर इलेक्ट्रिशियनची येणार आहे आणि वेल्डरचे असताना तर वेल्डरची थेरी आपल्याला येणार आहे. 60%ची थेरी असणार आहे. तर आपण बघू शकता अशा प्रकारे आपण आपलं हॉल तिकीट काढू शकता आणि त्याच्याबद्दल सगळी माहिती आपल्याला डिटेलमध्ये भेटलेली आहे. तर काही जरी प्रॉब्लेम असला तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला सांगतो लगेच त्याचं उत्तर देणार आहे. आणि ॲडमिट कार्डबद्दल कोणतीही शंका असेल, कोणताही क्वेश्चन असेल तुम्हाला तर सांगा. आपण बघू शकता 10 तारखेपासून याचे हॉल तिकीट आता याला एक्झाम व्हायला सुरुवात झालेली आहेत आणि आपण बघू शकता याच्यामधले आपण हॉल तिकीट म्हणलं असं एक्झाम सेंटरसुद्धा बघितलेलं आहे. तर हे ऑफिशियल वेबसाईट आहे आणि याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे. तर तिथे डायरेक्ट जाऊन आपण या वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट या पेजला भेट देऊ शकता आणि तिथे जाऊन आपल्याला स्टेप बाय स्टेप रोल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर आणि आपली जे पासपोर्ट आहे ते बर्थ डेट टाकायचे आहे व्यवस्थित आणि लॉग इन करून आपलं ॲडमिट कार्ड आपल्या मोबाईलवर काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण प्रिंट काढून आणि आधार कार्ड
सोबत ओरिजिनल ID जी आहे ती सोबत न्यायची आहे आणि एक्झाम सेंटरला एक्झाम द्यायची आहे. आपण बघू शकता डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांना ही माहिती शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक